आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. उपदान मर्यादा वाढीबाबत सरकारची भूमिका न्यायालयात स्पष्ट. आपण समोर न्यायालयाबाबत परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 11 फेब्रुवारी 2026 न्यायालयाचा निकाल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागणीवर वित्त विभागाचे सविस्तर स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसेर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाने सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लाखावरून 20 लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी ही वाढ मागील कालावधीपासून लागू करण्यास शासन असमर्थ असल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात वित्त विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू असलेल्या विविध याचिकांमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयात सुरू आहेत अनेक याचिका. नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या रीट याचिका क्रमांक 7915 2025, 3579 2025, 4969 2025 आणि 6896 2025 मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपदान वाढ 2016 पासून लागू करण्याची मागणी केली आहे. या याचिकावर डिसेंबर 2025 मध्ये न्यायालयाने शासनाला सविस्तर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. शासन निर्णय काय म्हणतो? राज्य शासनाने 10 ऑक्टोबर 2024 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार उपदानाची कमाल मर्यादा 14 लाखावरून 20 लाख करण्यात आली आहे. मात्र हा निर्णय 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आला आहे. या आधीच्या कालावधीसाठी ही वाढ लागू करण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ. वित्त विभागाने आपल्या पत्रात नमूद केले आहे की उपदानाची अंमलबजावणीच्या तारखेबाबत शासनाला स्वेच्छाधिकार आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेट ऑफ पंजाब ऑफ अमरनाथ गोयल 2003 ह्या प्रकरणाचा संदर्भ देण्यात आला आहे. या निकालानुसार शासन आपल्या आर्थिक स्थितीनुसार लाभ लागू करण्याची तारीख ठरवू शकते. तसेच 2013 मधील दुसऱ्या निकालात प्रामुख्याने निवृत्ती वेतनाबाबत विचार करण्यात आला असून तो उपदानास तितका लागू होत नाही, असे शासनाने म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाशी साधर्म्य. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2024 पासून उपदान मर्यादा वाढवताना कट ऑफ डेट निश्चित केली होती. ती कोणत्याही न्यायालयाने रद्द केलेली नाही. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने 1 सप्टेंबर 2024 ही तारीख निश्चित केल्याचे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे. आर्थिक भार हे मुख्य कारण. शासनाने स्पष्ट केले आहे की जर उपदान वाढ 1 जानेवारी 2016 पासून लागू केली तर राज्यावर मोठा आर्थिक भार पडेल. त्यामुळे ही वाढ त्या तारखेपासून देणे शासनाला परवडणार नाही. कर्मचारी संघटनाशी चर्चा करून 1 सप्टेंबर 2024 पासून अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयीन निरीक्षणाचा आधार. वित्त विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या 1995च्या निकालाचा अहवाल देत आधीचे निर्णय बदलण्यासाठी ठोस कारण आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे 2003चा निकाल अद्याप लागू असून त्यानुसारच शासन निर्णय घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शासनाची भूमिका ठाम. वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार 10 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णय कायदेशीर, योग्य आणि आर्थिकदृष्ट्या आवश्यक आहे. उपदान वाढीची अंमलबजावणी मागील कालावधीपासून करणे सध्या शक्य नाही, अशी भूमिका शासनाने न्यायालयात मांडली आहे. पुढील निर्णयाकडे लक्ष. उच्च न्यायालयाने शासनाला सर्व बाबीचा विचार करून कारणासहित निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात ह्या प्रकरणावर काय निर्णय होतो याकडे लाखो सेवानिवृत्त कर्मचारी व संघटनांचे लक्ष लागले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसेर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. पाहूया पत्र. 9 फेब्रुवारी 2026चं महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबुळसेर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.